नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की एकदा फंडामेंटल राईट आणि आणीबाणी संपली की या आणीबाणीनंतर मूलभूत हक्कांवर काय परिणाम होतो हे आपण शिकणार आहे. तर त्यातलं हे महत्त्वाचं आर्टिकल, हे आर्टिकल दोन्ही ठिकाणी अवेलेबल असेल, आपल्या ॲपवर सुद्धा अवेलेबल असेल आणि यूट्यूब चॅनलवर सुद्धा अवेलेबल असेल, कारण हा थोडा महत्त्वाचा मुद्दा आहे. बेसिकली आपण या आर्टिकलमध्ये इथं काय शिकणार आहोत, आर्टिकल 358 आणि आर्टिकल 359 हे दोन महत्त्वाचे कलम आपण शिकणार आहोत. आर्टिकल 358 आणि आर्टिकल 359. त्याच्या अगोदर एक छोटंसं रिव्हिजन तुम्हाला सांगू इच्छितो. फंडामेंटल राईट्स यांना फंडामेंटल का म्हणतात, तर दोन कारणं आहेत. पहिलं कारण आहे, फंडामेंटल राईट हे व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक असतात, यामुळे आपण यांना फंडामेंटल राईट म्हणतो. ही तुमची ब्रॉड डेफिनेशन झाली. नॅरो डेफिनेशन आहे, ज्या हक्कांचं संरक्षण या देशाचा मूलभूत कायदा करतो, ज्या हक्कांचं संरक्षण कॉन्स्टिट्यूशन करतं, ज्या हक्काचं संरक्षण घटना करते, त्या हक्कांना आपण फंडामेंटल राईट किंवा मूलभूत हक्क या नावाने ओळखतो. तर इथं लक्षात ठेवा, ज्या हक्कांचं संरक्षण या देशाचा मूलभूत कायदा करतो त्या सर्व हक्कांना आपण फंडामेंटल राईट असं म्हणतो. फंडामेंटल राईटच्या प्रोटेक्शनसाठी तीन महत्त्वाची कलमं आहेत. एक आहे 13, दुसरा आहे 32, तिसरा आहे 226. आर्टिकल 13 म्हणतं, कोणतीही गोष्ट, मग तो एखादा कायदा असेल, एखादा मंत्रालयाचा नियम असेल, एखाद्या स्टेट ऑथॉरिटीनं जारी केलेला ऑर्डर असेल, कोणतीही गोष्ट जी फंडामेंटल राईटच्या विरोधात जाईल किंवा कोणतीही गोष्ट जी फंडामेंटल राईटला भंग करेल, त्या पर्टिक्युलर नियमाला, कायद्याला, तरतुदीला आर्टिकल 13 नुसार रद्द ठरविलं जाईल. हा सोपा कन्सेप्ट आहे आर्टिकल 13चा. दुसरा आहे आर्टिकल 32. आर्टिकल 32 हा संविधानिक उपाययोजनांचा हक्क आहे, राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज आहे. आर्टिकल 32 म्हणतं, जर तुमचा फंडामेंटल राईट भंग पावला तर तुम्ही डायरेक्टली सुप्रीम कोर्टकडे अप्रोच करू शकता. तसं सुप्रीम कोर्टची आपण डेफिनेशन पाहायला गेलं तर सुप्रीम कोर्ट इज प्रायमरीली अ कोर्ट ऑफ अपील. म्हणजे जर तुम्हाला सुप्रीम कोर्टमध्ये स्वतःची केस मांडायची असेल तर तुम्हाला अपिलामार्फत जावं लागतं. सुप्रीम कोर्ट जर दिवसभरात 101 केसेस हँडल करत असेल तर त्या 100 पैकी जवळपास 90 केसेस या अपीलमार्फत आलेल्या असतात. त्यामुळं फंडामेंटल राईट ही एकमेव बाब अशी आहे ज्यासाठी तुम्ही अपिलामार्फत न जाता आर्टिकल 32 नुसार डायरेक्टली सुप्रीम कोर्टमध्ये अपील करू शकता. आणि या ठिकाणी तुम्हाला न्याय मिळण्याचा, संरक्षण मिळण्याचा अधिकार सुद्धा आहे आणि तुमचा फंडामेंटल राईट प्रोटेक्शन करण्याची गॅरंटी सुद्धा सुप्रीम कोर्ट स्वतः देतं. सेम आर्टिकल 226 नुसार तुम्ही डायरेक्टली हायकोर्टकडे सुद्धा अप्रोच होऊ शकता. 226 नुसार हायकोर्टकडे सुद्धा अप्रोच होऊ शकता. या प्रकारचे सर्व प्रोटेक्शन्स फंडामेंटल राईटला दिलेले आहेत. मग एवढे प्रोटेक्शन दिलेले असताना हे आर्टिकल 358 काय म्हणतं, आपण चला पाहूया. आर्टिकल 358 काय म्हणतं पहा. आर्टिकल 358 म्हणतं, जर राष्ट्रीय आणीबाणी ही युद्ध किंवा परकीय आक्रमकता, त्याच्या अगोदर राष्ट्रीय आणीबाणी ही 3 कारणांसाठी लावली जाऊ शकते. पहिलं कारण आहे युद्ध, दुसरं आहे परकीय आक्रमकता, तिसरं आहे अंतर्गत अशांतता. यामधलं जे तिसरं कारण आहे तिसरं कारण आहे सशस्त्र उठाव. सशस्त्र उठावाच्या ठिकाणी अगोदर एक शब्द होता, तो होता अंतर्गत अशांतता. हा अंतर्गत अशांतता शब्द 44व्या घटना दुरुस्तीने रद्द केला व त्या ठिकाणी सशस्त्र उठाव हा शब्द टाकलेला आहे. तर या सोयीने राष्ट्रीय आणीबाणी आर्टिकल 352 नुसार 3 कारणांसाठी लावली जाऊ शकते: युद्ध, परकीय आक्रमकता आणि सशस्त्र उठाव. जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी युद्ध आणि परकीय आक्रमकतेसाठी लावली जाईल त्याला आपण बाह्य आणीबाणी असं म्हणतो, व जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी सशस्त्र उठावासाठी लावली जाते त्याला आपण अंतर्गत आणीबाणी असं म्हणतो. मग 358 काय म्हणतं, जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी ही युद्ध किंवा परकीय आक्रमकता, म्हणजे कोणत्या प्रकारची आणीबाणी, बाह्य आणीबाणी, जेव्हा बाह्य आणीबाणी लावली जाईल तेव्हा राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केल्यास आर्टिकल 19ने दिलेले फंडामेंटल राईट, आर्टिकल 19ने काय फंडामेंटल राईट दिलेत, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ असेंब्ली, असोसिएशन, मूवमेंट, रेसिडेन्स, सेटलमेंट, प्रोफेशन आणि सगळ्यात शेवटचा राईट टू फॉर्म कोऑपरेटिव्ह. बरोबर आहे. तर आर्टिकल 19ने दिलेले हे फंडामेंटल राईट काय होतात, युद्ध किंवा परकीय आक्रमकतेमुळे राष्ट्रीय आणीबाणी जारी केली की हे ऑटोमॅटिकली सस्पेंड होतात. हे काय होतात, ऑटोमॅटिकली सस्पेंड होतात. बरोबर आहे, हा महत्त्वाचा मुद्दा. आणि ज्यावेळेस राष्ट्रीय आणीबाणी संपली, ही संपली की ते ऑटोमॅटिकली रिवाईव्ह होतात, ऑटोमॅटिकली जिवंत होतात. आलं लक्षात.
तर सोपा कन्सेप्ट आहे, जेव्हा देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी ही युद्ध किंवा परकीय आक्रमकतेमुळे लावली जाईल त्यावेळी आर्टिकल 19ने दिलेले फंडामेंटल राईट्स हे ऑटोमॅटिकली सस्पेंड होतात आणि ही आणीबाणी संपली की ते फंडामेंटल राईट्स ऑटोमॅटिकली रिवाईव्ह होतात. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आर्टिकल 358चा. युद्ध किंवा परकीय आक्रमकतेच्या आधारावर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केल्यास आर्टिकल 19च्या अंतर्गत मिळणारे मूलभूत हक्क ऑटोमॅटिकली सस्पेंड होतात आणि राष्ट्रीय आणीबाणी संपली की ते ऑटोमॅटिकली रिवाईव्ह होतात. ऑटोमॅटिकली, बरोबर. आता या काळात या आणीबाणीच्या अंतर्गत केलेल्या कोणत्याही कायद्यासाठी किंवा कोणत्याही ॲक्शनसाठी रेमेडी नाही. म्हणजे समजा काय झालं, राष्ट्रीय आणीबाणी लावली गेली, तुम्ही एखाद्या ठिकाणी राष्ट्रीय आणीबाणी युद्ध आणि परकीय आक्रमकतेमुळे लावली गेली, तुम्ही एखाद्या ठिकाणी भाषणासाठी उभे राहिलाय, पोलीस आले, त्यांनी तुम्हाला धुतला, फुल धुतला, बरोबर आहे, आणि हे धुतल्यानंतर तुम्हाला आता चालता येत नाही. मग आणीबाणी संपली. आणीबाणी संपल्यानंतर तुम्ही कोर्टाकडे जाऊ शकत नाही की सर भाषण करणं हा माझा मूलभूत हक्क होता, मी भाषण करण्यासाठी गेलो आणि पोलिसांनी मला धुतला, आता मला चालता येत नाही, तर हा माझा जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क हिरावून घेतलाय. कोर्ट म्हणाल नाही. का? महत्वाचं वाक्य, या आणीबाणीच्या काळात याच्या अंतर्गत केलेल्या कोणत्याही कायद्यासाठी किंवा कोणत्याही ॲक्शनसाठी तुम्हाला रेमेडी नाही. यामध्ये इवन कार्यकारी ॲक्शन म्हणजे मंत्र्यांची ॲक्शन सुद्धा प्रोटेक्टेड आहे. मंत्र्यांनी जर एखादी ॲक्शन घेतली आणि ज्यामुळे तुम्हाला परमनंट डॅमेज झालं असलं तरीही तुम्ही या ठिकाणी रेमेडी मागू शकत नाही, उपाय मागू शकत नाही, हे लक्षात ठेवा. हाला आर्टिकल 358 हे दोन्ही वाक्य महत्त्वाचे आहेत. तुम्हाला रेमेडी नाही आणि यामध्ये कोणती ॲक्शन प्रोटेक्टेड आहे? कार्यकारी ॲक्शन, मंत्रिमंडळाची ॲक्शन सुद्धा प्रोटेक्टेड आहे, हे लक्षात ठेवा. क्लिअर? तर बाह्य आणीबाणी लागू झाली की आर्टिकल 358 नुसार आर्टिकल 19ने दिलेले तुमचे फंडामेंटल राईट हे ऑटोमॅटिकली सस्पेंड होतात आणि आणीबाणी संपली की हे सर्व फंडामेंटल राईट्स ऑटोमॅटिकली रिवाईव्ह होतात. हा आर्टिकल 358चा क्रक्स आहे. क्लिअर? 358. पुढचा आहे आर्टिकल 359. आर्टिकल 359 मध्ये कोणताही फंडामेंटल राईट ऑटोमॅटिकली सस्पेंड होत नाही. 359 काय म्हणतं, जर राष्ट्रीय आणीबाणी लागली असेल, कोणत्याही कारणासाठी लागू द्या, त्यावेळी राष्ट्रपती आदेश काढू शकतात, राष्ट्रपती ऑर्डर काढू शकतात व काही मूलभूत हक्कांसाठी कोर्टाकडे जाण्याचा अधिकार काढून घेतात. पहा, तुमचा मूलभूत हक्क काढून घेत नाहीत, तुमचा त्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी कोर्टाकडे जाण्याचा हक्क काढून घेतात. म्हणजे तुम्ही फंडामेंटल राईट एन्जॉय करू शकता, निवांत एन्जॉय करू शकता, त्यावर कोणतंही बंधन नाही. पण हे एन्जॉय करताना जर समजा संसदेनं, राज्य विधिमंडळानं, प्रधानमंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी तुमच्या त्या वागण्यावर जर काही ॲक्शन घेतली आणि त्यासाठी तुम्ही जर कोर्टाकडे निघलात तर कोर्टाकडे जाण्याचा हक्क राष्ट्रपती काढून घेऊ शकतात. म्हणजे फंडामेंटल राईट सस्पेंड होत नाही, तुमचा कोर्टाकडे जाण्याचा हक्क सस्पेंड होतो. याच्या अंतर्गत राष्ट्रपती ऑर्डर काढून काही मूलभूत हक्कांसाठी कोर्टाकडे जाण्याचा अधिकार काढून घेतात. फक्त कोणते काढून घेऊ शकत नाहीत? कोणत्या दोन फंडामेंटल राईटसाठी काढून घेऊ शकत नाहीत? आर्टिकल 20 आणि 21 साठी या प्रकारचा अधिकार काढून घेऊ शकत नाहीत. आर्टिकल 20 आणि 21 यासाठी या प्रकारचा अधिकार काढून घेऊ शकत नाहीत, लक्षात ठेवा. राईट? आता पहा, मगाशी आपण 358 मध्ये पाहितलं, 358 मध्ये कोणते फंडामेंटल राईट सस्पेंड होतात? आर्टिकल 19ने दिलेले फंडामेंटल राईट 358 मध्ये सस्पेंड होतात. 359 मध्ये कोणते सस्पेंड होतात? सगळे सस्पेंड होऊ शकतात एक्सेप्ट आर्टिकल 20 आणि 21ने दिलेले फंडामेंटल राईट. 20 काय आहे? आर्टिकल 20 आहे प्रोटेक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कन्व्हिक्शन फॉर ऑफेन्सेस, दोषारोप सिद्धीबाबत संरक्षण. आणि 21 काय आहे? राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, म्हणजे काय आहे? जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क. हे काय आहे? आर्टिकल 21 आहे. मग इथं महत्वाची गोष्ट, 20 आणि 21 सस्पेंड होत नाही. आता इथे एक युनिव्हर्सल वाक्य लक्षात ठेवायचं, आर्टिकल 20 आणि 21ने दिलेले फंडामेंटल राईट्स हे कोणत्याही केसमध्ये सस्पेंड होत नाहीत, हे लक्षात ठेवा. आर्टिकल 20 आणि 21ने दिलेले फंडामेंटल राईट्स हे कोणत्याही केसमध्ये सस्पेंड होत नाहीत, हे लक्षात ठेवा. आणि या आर्टिकल 359चा अर्थ काय होतो? फंडामेंटल राईट्स ॲज सच आर नॉट सस्पेंडेड. म्हणजे काय? फंडामेंटल राईट सस्पेंड केले जात नाहीत, बट देअर एन्फोर्समेंट. एन्फोर्समेंट म्हणजे काय? यासाठी तुम्ही कोर्टाकडे जाण्याचा जो तुमचा हक्क आहे तो सस्पेंड केला जातो. सो परत एकदा लक्षात ठेवा, आर्टिकल 359 नुसार फंडामेंटल राईट्स सस्पेंड केले जात नाहीत, पण फंडामेंटल राईटच्या प्रोटेक्शनसाठी
कोर्टाकडे जाण्याचा तुमचा हक्क सस्पेंड केला जाऊ शकतो. राष्ट्रपती ही गोष्ट पूर्ण देशासाठी किंवा देशातील काही भागांसाठी लागू करू शकतात. राष्ट्रपती ही 359 जी कलम आहे ज्यामध्ये ते आदेश काढून काही फंडामेंटल राईटची अंमलबजावणीसाठी कोर्टाकडे जाण्याचा तुमचा हक्क काढून घेऊ शकतात. तर हा गोष्ट राष्ट्रपती हे संपूर्ण देशासाठी किंवा देशातील काही स्पेसिफिक भागांसाठी लागू करू शकतात, हे लक्षात ठेवा. क्लिअर? हा महत्त्वाचा मुद्दा, हा सगळ्यात महत्त्वाचा बेसिक मुद्दा आहे, हे लक्षात ठेवा. आर्टिकल 359. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा 359चा अध्यादेश राष्ट्रपती केव्हाही मागे घेऊ शकतात. हा अध्यादेश मागे घेत असताना राष्ट्रपतींना कुणालाही कसल्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन द्यावं लागत नाही, ते कुणालाही जबाबदार नसतात. आणि हा मागे घेतात म्हणजे राष्ट्रपती स्वतःच्या मर्जीनं किंवा स्वतःच्या सॅटिस्फॅक्शननं मागे घेत नाहीत. हे मागे घेत असताना हे कोणाच्या आदेशानुसार असतं? हे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या आदेशानुसार असतं. क्लिअर? हे झालं आर्टिकल 359. बाकीचं तर आपण पाहितलेलं आहे, त्यावर काही इश्यू नाही. सो राहील लक्षात आर्टिकल 358 आणि दुसरा आर्टिकल 359 जे दोन्ही काय दाखवितात? आणीबाणीचा मूलभूत हक्कांवर होणारा परिणाम दर्शवितात. 358 नुसार कोणतं आर्टिकल रद्द होतं? आर्टिकल 19 ऑटोमॅटिकली सस्पेंड होतं. 359 नुसार बाकीचे फंडामेंटल राईट्स सस्पेंड होतात. फक्त काय सस्पेंड होत नाही? 20 आणि 21 ने दिलेले फंडामेंटल राईट्स कोणत्याच केसमध्ये सस्पेंड होत नाहीत, लक्षात ठेवा. सो इथे एक युनिव्हर्सल लाईन लक्षात ठेवा. आर्टिकल 20 आणि 21 ने दिलेले फंडामेंटल राईट्स हे कोणत्याही केसमध्ये सस्पेंड होत नाहीत. आणि 359 मधलं महत्त्वाचं वाक्य, फंडामेंटल राईट्स ॲज सच आर नॉट सस्पेंडेड. फंडामेंटल राईटला सस्पेंड केलं जात नाही, फक्त त्यांची एन्फोर्समेंट सस्पेंड केली जाते, हे लक्षात ठेवा. चालेल? सो थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू.